सर्व संपलं असं कधीच होत नसतं. या कथेचा पुढचा भाग. मुंबईला जाण्याचं निश्चित झालं आहे. अजय सर आणि अनूप दोघंजण मुंबईला रवाना होणार. आणि मग नंदकुमारजींना ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या त्या सगळ्या देऊन झाल्या. अजयने अनुपमाची पण भेट घेतली. निखिलला पण ज्या इन्स्ट्रक्शन द्यायच्या त्या दिल्या. कारण मुंबईमधलं काम कदाचित 2 दिवसात होईल, कदाचित पुढे 4-5 दिवस राहावं लागेल, माहिती नाही. अजयने मनाशी काही वेगळंच ठरवलं होतं. कारण त्याला असं वाटत होतं आतून की त्याचा तरी मुक्काम वाढेल. अनूप एक वेळ परत येईल. त्याच्या कामात तो बिझी राहील. शेवटी त्याचे ऑस्ट्रेलियाला जायचं हे फिक्स झालेलं आहे आणि ते दिवस जवळजवळ येत चाललेले आहेत. त्यामुळं अनूपची अजून तिकडं काही कामं असतील तर अनूपला मुंबईमध्ये थांबवून घेण्यात काही अर्थ नाही, हे अजय सरांनी मनाशी पक्कं बांधून ठेवलं होतं. आणि मग हे सगळी दिवसाची उलाढाल सगळी करून हॉटेलमध्ये व्यवस्थित ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या त्या देऊन अनूप आणि अजय आदित्याला अनूपनी फोन केला, कार रेडी ठेवायला सांगितली आणि हॉटेलमधून दोघंही बंगल्याकडे रवाना झाले. बंगल्याच्या आसपास जाताच आदित्याने नेहमीप्रमाणे एक हॉर्न दिला. सायण्णा धावत आला. अर्थात आता सायण्णा एकटा धावत येत नव्हता. पूर्वीचे दिवस सगळे गेले होते. कारण आता धावत येणारी 3 मंडळी होती. सायण्णा त्याचं कर्तव्य पार पाडण्यासाठी गेट उघडण्यासाठी यायचा. पण त्याच्या मागोमाग खूप प्रेमाने राजा आणि बाजा यायचे. गाडीचा हॉर्न एव्हाना त्यांच्या ओळखीचा झाला होता. त्यानंतर काय काय हालचाली होतात, गेट कसं उघडलं जातं, सायण्णाच्या मागं गेटचा दरवाजा उघडेपर्यंत आणि मग कारचं दार उघडेपर्यंत कारच्या दाराशी घुटमळत कारच्या खिडकीतून अजय सरांकडं बघण्यात, अनूपकडं बघण्यात राजा बाजा इतके आनंदी दिसायचे. ते पाहून अजयला मनातनं खूप खूप छान वाटायचं. आजही तेच घडलं. तसं पाहिलं तर आता राजाबाजाला सोडून जायची, तशी पाहिली तर या बंगल्यातनं बाहेरगावी जायची पहिलीच वेळ. त्यामुळं अजयला पण तसं पाहिलं तर त्यांच्या या स्वागताने भरून आलं की अरे मित्रांनो, तुम्हाला सोडून मी जातो आहे उद्या, पण काळजी नका करू. तुमच्याकडं बघणारी सगळी मंडळी आहेत इथं. रेवम्माताई आहे, सायण्णा आहे, आदित्य येऊन जाऊन बघेल तुम्हाला. त्यामुळं तशी तुमची काळजी नाही आहे. आणि हो, तुम्ही पण तुमच्या या मित्राची काळजी करू नका. अजय चालला आहे मुंबईला, सोबत अनूप आहे, काही काळजी नसावी. असं मनातल्या मनात बोलतच अजय सरांनी कारचं दार उघडलं आणि राजाबाजाला कुरवाळण्यात ते मग्न झाले. अनूपनीसुद्धा एकदा दोनदा त्यांना हाक मारली, पण अजय सरांनी एकदा कुरवाळणं सुरू केल्यावर राजाबाजा दुसरे कोणाचेही नसतात हे अनूपला माहिती आहे. म्हणून अनूप आतमध्ये निघून गेला. अजयने आपली पोर्चमध्ये कार लावली आणि तो परत राजाबाजाकडेच थोडा वेळ रमला. अनूप मात्र आतमध्ये जाऊन फ्रेश होण्यासाठी निघून गेला. आदित्य एव्हाना रेवमाताईशी थोड्या गप्पा मारत होता आणि तिलाही सांगितलं की उद्यापासून दोन्ही साहेब नाही आहेत आणि मग त्याप्रमाणे आपण जे काही आहे ती बंगल्यावर व्यवस्थित सगळीकडं लॉक वगैरे लावून व्यवस्थित बंगला सांभाळणे. त्यांना 2-4 दिवस लागतील असं अनूप सरांनी सांगितलं आहे. कदाचित अनूपनीच सांगितलं असावं आदित्यला की तू बोलून घे रेवम्माताईशी, म्हणजे तिलाही माहिती होईल. राजाबाजाशी मस्तपैकी खेळून रमून त्यांच्याशी गप्पा मारून दिवसाचा इतिवृत्तांत जणू काही राजाबाजाला समजतं सगळं. अशा पद्धतीने अजय सरांनी राजाबाजापुढं सगळ्या दिवसाचा वृत्तांत वर्तवला. आणि आश्चर्य, राजाबाजासुद्धा छानपैकी 2 पाय समोर ठेवून मस्तपैकी बूट टेकून अधूनमधून शेपूट हलवत असं काही ऐकत होते. अशी काही त्यांच्या कानांची आतमधनं हालचाल होत होती, जणू काही अजय सर सगळं सांगतायत ते त्यांना समजतं आहे. आणि खरं पाहिलं ना तर या तिघांमधला बॉन्ड त्या देवालाच माहिती. काय त्यांना समजलं, काही कळलं नाही.
नंतर राजा आणि बाजाने एकमेकांच्या तोंडाजवळ तोंड नेलं, म्हणजे जणू काही एकमेकांना सांगितलं की अरे 2-4 दिवस नाही आहेत आता, आपला हा मित्र चालला आहे आपल्याला सोडून. आणि कुठेतरी त्या नजरेमध्ये ना थोडासा भावूकपणा, ज्याला समजतं ना जनावरांची भाषा, त्याला नक्की लक्षात येईल असे त्यांची नजर बदलली. अशी त्यांची हालचाल पण मंदावली. म्हणजे होणाऱ्या विरहाचं जे काही एक प्रतिबिंब दिसायला हवं ते त्यांच्या नजरेत, त्यांच्या देहबोलीमधनं, त्यांच्या हालणाऱ्या शेपटामधनं, मंदावलेली ती शेपटाची हालचाल याच्यावरनं सगळं काही अजय सरांनी ओळखून घेतलं. आणि मग आतमध्ये जायच्या आधी दोघांना पुन्हा कुरवाळलं आणि सांगितलं, नीट राहा, त्रास देऊ नका रे मम्माताईला, सायण्णाला, आणि मी येतोच आहे. मी येतोच आहे या एका वाक्याने त्यांच्या डोळ्यात एक वेगळी लकाकी दिसली. ती पाहून त्यांना पुन्हा कुरवाळून अतिशय मनोभावे त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करून अजय सरसुद्धा आतमध्ये आले. ते सुद्धा तडक फ्रेश व्हायला निघून गेले. एव्हाना अनूपचं आवराआवरी सुरू होती. अनूपने तिकडूनच हाक मारली, आप्पा फ्रेश व्हा, बॅगेज तयार करून ठेवा, परत आपल्याला गप्पांच्या धुंदीत रात्र होईल आणि बॅग भरायची राहून जाईल. तुम्हाला साधारण 4 दिवसाचं तरी साहित्य तुमचं लागेल ते घ्या, 2-3 ड्रेस घ्या सोबत. असं सगळं बजावलं. सगळे डॉक्युमेंट्स पण घ्या तुमचे काय असतील ते. आणि मग अनूप हळूहळू आवरावरी करून नेहमीप्रमाणे आपल्या बेडरूममध्ये येऊन बसला, अजय सरांची वाट पाहत. अर्थात आज घरी जेवायचा बेत होता, रेवम मला तसं सांगितलेलं होतं, आणि लाईट डिनर आम्ही घेऊ घरी, काय तुझ्या आवडीचं असेल ते कर, अशीही इन्स्ट्रक्शन अनूपने नेहमीप्रमाणे दिली होती. त्याप्रमाणे मग जेवणाची वेळ होईपर्यंत दोघांच्या गप्पा मस्त रंगल्या. अर्थातच अनूपने विषय काढला, मग काय आप्पा, मुंबईला चाललो आहे आपण, मग तुमची एका व्यक्तीशी मस्तपैकी भेट होणार खूप वर्षांच्या गॅपनंतर. नुसतं एवढं बोललं तरी अजय सरांच्या चेहऱ्यावरची थोडीशी रेषा सकारात्मकरित्या बदलती आहे हे अनूपच्या लक्षात आलं. म्हणजेच अनूपने लगेच उद्गार काढले, हां सर, माणूस कितीही शिकलेला असो, माणूस कोणत्याही स्टेटसने जीवन जगणारा असो, आणि माणूस कितीही वयाचा असो, त्याच्या आवडीच्या विषयामध्ये त्याला कुठेतरी आतून गुदगुल्या होतातच का हो? अनूपचा हा मार्मिक प्रश्न अजयला अगदी मनापर्यंत घुसला, आणि हसायचं नाही ठरवूनसुद्धा अजय सरांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू, ते वेगळंच हसू हे रोजच्यासारखं हसू नाही आहे. या हसूमध्ये अजून काहीतरी गुलाबाची फुलं, त्यांचा सुगंध नक्कीच त्या अनूपला जाणवत होता. का कोण जाणे. पण अनूपला सुद्धा मनातल्या मनात असं वाटत होतं, चला आपण हा निर्णय लवकर घेतला ते खूप छान झालं, आणि आपण जायच्या आधी हा पण जर काही प्रश्न, तसा पाहिला तर हा प्रश्न नाही आहे, पण ही जी गोष्ट आहे, जी काही आपल्या अजय सरांच्या मनामध्ये सतत घालमेल सुरू असते, आठवण असते, ती सुद्धा काहीतरी एक चांगल्या मार्गी लागावी, आणि मग आपल्याला जायला आपण मोकळे, अतिशय आनंदात आपण तिकडं राहू, आणि अजय सरांनासुद्धा त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा आनंद आयुष्यात या उत्तरार्धात मिळवून देण्यासाठी आपण कुठेतरी काहीतरी प्रयत्नवादी राहिलो आणि आपल्या प्रयत्नांना यश आलं. हीच भावना घेऊन मला ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण करायला आवडेल, असंच मनाशी अनूप हितगुज करत होता. मनातल्या मनात ही वाक्य तो रुंजी घालत होती त्याच्या मनात. त्याला असंही वाटत होतं की हे सगळं बोलून दाखवावं अजय सरांना, पण त्याने आपल्या ओठांना आवरलं आणि आपले शब्द घशातच ठेवले. अर्थात प्रवास होता दिल्ली टू मुंबई फ्लाईटचा, त्याच्यात पण आपल्याला गप्पा मारता येतील, बघूयात आपण तेव्हा बऱ्याच गोष्टी आपण मोकळेपणाने बोलू, आणि अजय सरांना पण थोडंसं बोलतं करू. आता त्या रस्त्याला लागलो आहे आपण, असं ठरवून अनूपने दुसरा विषय काढायचं ठरवलं, आणि मग शायरी, गाणी असा विषय, गझल, मग ह्याची गझल त्याची गझल, मग मेहंदी हसन काय, तलत अजीज काय, पंकज उदास काय, जगजीत सिंगजी काय, अशा अनेक नामवंत गझल गाणाऱ्या व्यक्तींच्या आठवणी, मग काही गाण्यांच्या आठवणी, आशा भोसलेजी काय, लता मंगेशकरजी काय, अनुराधा पौडवालजी त्यांचा काय एक दौर होता, सुमन कल्याणपूरजी यांचा काय दौर होता, त्यानंतर मग आता नवीन कुमार सानू, श्रेया घोषाल,
अशा अनेक गायक गायिकांबद्दल चर्चा करता करता अजय सरांना कधी जेवणाची वेळ झाली हे पण कळलं नाही. अर्थात अजय सरांचा हा तसा पाहिला तर आवडीचा टॉपिक आणि म्हणूनच अनुपने ठरवलंच होतं. आत्ताच तो विषय नाही छेडायचा. फ्लाईटच्या जर्नीमध्ये आपण हा विषय नक्की छेडणार आहोत आणि मग खूप मनसोक्त गुदगुल्या करणार आहोत अजय सरांना, हे ठरवलं. आणि अशाच त्यांच्या गप्पा सुरू असतानाच सायण्णाची हाक ऐकू आली. अनूप सर, अनूप सर, जेवणाची तयारी झाली आहे, चला. आणि मग या आरोळीसह ते दोघंही उठले आणि डायनिंग टेबलकडं दोघंही जेवणासाठी गेले. रेवम्माने अतिशय सुंदर गरम गरम भाकरी, वा क्या बात आहे, ज्वारीच्या भाकरी अगदी तिच्या हातच्या म्हणजे अजय सरांना खूप काही आनंद देऊन जायची ही गोष्ट. तसं त्यांनी रेवम्माला बोलून पण दाखवलं होतं. रेवम्माने काय डोकं चालवलं कोणास माहीत, पण अजय सरांच्या अतिशय आवडीचं असं मसाला वांगं आणि ज्वारीची भाकरी, त्याच्यासोबत मस्तपैकी हिरव्या मिरच्यांचा ठेचा, लिंबाची फोड आणि त्याच्या जोडीला कोशिंबीरसुद्धा. क्या बात है. अजय सर वाढलेलं ताट बघून एक घास घेण्याच्या आधीच त्यांनी रेवम्माला कॉम्प्लिमेंट देऊन टाकली. रेवम्मा, खरंच एक मातृहृदय म्हणजे नक्की कसं असतं ना, तेच तुझ्या या सगळ्या वागण्यातनं ना प्रतीत होत असतं गं. नकळत तू मला माझ्या आईची आठवण करून देतेस. ती पण प्रवासाला मी कुठे जायचो असं कळलं, मी एक 2-3 दिवस घरी येणार नाही असं कळलं की बरोबर मला जायच्या आदल्या दिवशी माझे आवडीचे पदार्थ खाऊ घालण्यासाठी धडपडायची. काय असतं ना ते मातृप्रेम. त्या मातृप्रेमास मी जरी मुकलो असलो तरी रेवम्मा, तुला भेटल्यापासून, या घरात आल्यापासून मला माझी आई पुन्हा भेटल्याचं ते एक सुखही मिळते. शब्दात नाही मला तुझे धन्यवाद मानता येत. असं बोलून अनुपचा सुद्धा गैवर वर आला. अजय सरांचा हा भावूकपणा त्याला नेहमीच आवडत असतो. आणि परत त्याने विषय बदलला, पान बदलण्याचा प्रयत्न करत अनुप म्हणला, चला अजय सर, देखो कैसे हो गई है सब्जी, बैंगन की सब्जी है, बढ़िया गर्मा गर्म जवार की रोटी है, चलो स्टार्ट करते हैं. सायण्णा, बसू का रे, सुरू करू का. राजाबाजासोबत काय काय त्यांना देताय तुम्ही, नेहमीप्रमाणे त्यांचं पण खाऊ घाला, इकडं आमचं जेवण ते उपाशी. अजय सरांना परत वाईट वाटतं. असंही अनुप सर सांगायला विसरले नाहीत. रेवम्माने सायण्णाला खूण केली, तुम्ही जा, मी बघते, वाढण्याचं काम मी करते आहे. असं करत या आपल्या एका मेंटॉर आणि त्याचा शिष्य या दोघांचं मस्तपैकी हसत खेळत गप्पा मारत जेवण झालं. रेवम्मालासुद्धा अधूनमधून अजय सर बोलता बोलता छानपैकी हसवायचे. ते बघून अनुपलासुद्धा छान वाटायचं. किती एका व्यक्तीच्या येण्याने सगळं घरातलं वातावरण कसं कौटुंबिक बनून जातं याचा आनंद अनुप मनोमन घेत होता. जे वातावरण त्याचे आप्पा, त्याची आई या बंगल्यात वावरत असताना होतं, तेच वातावरण पुन्हा इथं निर्माण होत आहे याचा त्या अनुपला खूप आनंद होता. याच आनंदात त्यानेसुद्धा 2 घास जास्त खाल्ले. दोघंही उठले, पण उठताना दोघांच्याही तोंडातनं एकदम गेलं, रेवम्मा, सगळं भाजी बिजी गरम करा आणि व्यवस्थित गरम गरम जेवा. सायण्णाला बोलवून घ्या, राजाबाजाचं झालं असेल, तुम्ही दोघंही मस्तपैकी जेवा आणि आराम करा. उद्या मात्र सकाळी आम्ही नाश्ता करून निघणार आहोत. आमची फ्लाईट जरी दुपारी 12 वाजता असली तरी आम्ही घरातून जवळपास 9 वाजता आम्ही निघणार आहोत. हे त्याने इन्स्ट्रक्शन देऊन ठेवली. नाश्त्यासाठी जे तुला आवडेल ते तू करशील. एवढं सांगून दोघंही पुन्हा अनुपच्या बेडरूमकडे गेले. मस्तपैकी हात धुवून फ्रेश होऊन अनुपच्या बेडरूममध्ये थोडा वेळ छानपैकी मुखशुद्धी अनुपने नेहमी आणून ठेवलेली बंगल्यामध्ये, त्याच्या बेडरूममध्ये नेहमी एक ती डबी. आणि मग अजय सरांना काय काय लागतं हे सगळं त्याला माहीत झालेलं. त्याप्रमाणे मस्तपैकी मुखशुद्धी, ती चगळत चगळत बडीशोपच्या गोळ्या चगळत चगळत दोघांच्या थोड्याफार गप्पा झाल्या. आणि मग अनुपने सांगितलं, सर आता तुम्ही आराम करा. छानपैकी दोघांना आरामाची आवश्यकता आहे, दिवसभर खूप तशी दगदग झाली आपली. आणि मग दोघंही शांतपणे झोपण्यासाठी रवाना झाले. उद्याचा दिवस दोघांचा फ्लाईट जर्नी फ्रॉम दिल्ली टू मुंबई, अर्थात मानसीकडं हे दोघंही निघालेत. पाहूयात फ्लाईटमध्ये यांच्या काय काय गप्पा होतात. मुंबईत उतरल्यानंतर त्यांचं नक्की रुटीन काय आहे, कुठे जात आहेत, डायरेक्ट मानसीकडे जात आहेत का अजून काही अनुपनी व्यवस्था करून ठेवली आहे.
कारण अनुपला सरप्राईज देण्याची खूप सवय आहे अजय सरांना. त्यामुळं अनुपने अजय सरांसाठी काय सरप्राईज ठेवलं आहे हे आपल्याला पुढच्या भागात पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल.